गणपती बाप्पांचे आगमन झाल्यावर आपण 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे हे मोदक बनवत असतो. तर आपण आज रव्याचे सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवतात ते बघूया. इथे मी कढईमध्ये 4 चमचे तूप घेतलेला आहे आणि इथे रवा घेतलेला आहे. तर रवा आपल्याला 2 कप घ्यायचा आहे आणि रवा हा मी बारीक घेतलेला आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल. आता हा रवा आपल्याला मंद आचेवर 8 ते 9 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. तर हा रवा भाजताना आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे. कलर हा रव्याचा असाच राहिला पाहिजे म्हणून आपण हा मंद गॅसवर भाजायचा आहे आणि सतत असा हलवत राहायचा आहे. म्हणजे रवा हा व्यवस्थित असा भाजला जाईल आणि रवा कच्चा देखील राहणार नाही. रव्याचा छान असा सुगंध यायला लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धा कप खोबरं टाकूया. तर खोबरं हे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त आता हे 2च मिनिटांसाठी भाजायचं आहे. गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता 2 मिनिटे झालेली आहेत आणि 2 मिनिटांनंतर आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे 7 ते 8 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने पसरवून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होईल. तर आता 7 ते 8 मिनिटांनी मिश्रण हे छान असं थंड झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1.5 कप पिठी साखर टाकायची आहे. जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर आपली नेहमीची साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. तर आपण 2 कप रव्यासाठी अर्धा कप खोबरं आणि 1.5 कप पिठी साखर वापरलेली आहे. आता याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकायची आणि चिमूटभर मीठ टाकायचं आणि आता इथे मी हे मिक्स करण्यासाठी थोडंसं मोठं भांडं घेत आहे म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करता येईल. आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखरेच्या जर कुठे गठुळ्या राहिल्या असेल तर त्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचे आहे. तर साधारणपणे हे 8 चमचे दूध आहे. जे आपण पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने मी 8 चमचे दूध मोजून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे दूध व्यवस्थित असं ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण हे थोडं ओलसर होईल आणि छानपैकी मोदक जमतील. जर सारण कोरडं झालं तर मोदक हे जमणार नाही आणि लगेच फुटून जातील. म्हणून आपण हे आता पुन्हा 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं मिश्रण हे एकजीव झालेलं आहे आणि त्याचा छान असा एक गोळा देखील तयार होत आहे म्हणजे याचे मोदक हे आपल्याला एकदम व्यवस्थित जमतील. आता मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हे चिटकणार नाही आणि मोदक हा सहजपणे निघेल. आता याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये देखील मिक्स करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. तर आता आपण हे मिश्रण ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर वर टोकापर्यंत छान असं मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचं वरचं टोक देखील खूप छान दिसेल. आणि आपल्याला आता हे बंद केल्यानंतर देखील मिश्रण हे व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. जर तुमचं सारण हे कोरडं झालं असेल आणि मोदक जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा दुधाचा शिपका देऊ शकता किंवा अजून 2 ते 3 चमचे दूध टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मोदक जमतील. आता सारण हे व्यवस्थित भरल्यानंतर आपण साचा उघडून बघायचा.
तर तुम्ही बघू शकता खूपच छान असा मोदक झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक हे बनवून घ्यायचे. तर 2 कप हे रव्यापासून जवळजवळ मी हे 25 ते 30 मोदक बनवलेले आहेत. आणि खूपच सोपी पद्धत आहे रव्याचे मोदक बनविण्याची. आणि मिश्रण हे जर व्यवस्थित बनलं तर खूपच पटकन हे मोदक तयार होत आहेत. तर आता तुम्ही बघू शकता सहजपणे हा मोदक उचलला तरीही फुटलेला नाही. खूपच छान असे मोदक तयार झालेले आहेत. तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.